हॅलो गाईज, हर्षा मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आहे एकादशी। एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणतात। पण बघा, तर मी आज इथे बनवणार आहे भगर, आमटी आणि राजगिरा शिरा। तर बघा, साबुदाणा हा पचायला खूप जड असतो, त्यामुळे आम्ही साबुदाणे खिचडी हे जास्त बनवत नाही। हलकी आणि सोप्या पद्धतीने भगर बनणार आहे। तर बघा, इथे मी पाणी गरम करून घेतले, स्वच्छ भगर धुवून घेतली। त्या उकडलेल्या पाण्यामध्ये थोडे चवीपुरते मीठ आणि तेल घालून भगर स्वच्छ धुतलेली घातली। भगर शिजते तोपर्यंत बटाटे पण उकडायला ठेवले कुकरमध्ये। तर इथे आमटीची तयारी बघा, कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची, एकदम अशी दाटसर। आणि भगर इथे शिजवून तयार पण आहे, झटपट सिंपल अशी। आणि इथे बटाटे उकडलेले तयार आहेत, त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले मी। आणि उपवासाला टोमॅटो, जिरे आणि कोथिंबीर हे चालते का उपवासाला, हे मला नक्की कमेंट करून सांगा। आम्ही तर कशामध्ये घालत नाही, हे जिरे सुद्धा आम्ही वापरत नाही उपवासाला। तर इथे आमटीला मी फोडणी दिली। बटाटे तेलामध्ये छान लालसर थोडे परतून घेतले आणि त्यामध्ये पेस्ट घालून थोडे गरम पाणी घालून आमटीला फोडणी दिली। बघा, इथे दाटसर अशी छान आमटीला एक उकळी काढून घ्यायची आहे, चवीपुरती मीठ घालायचे। ती उकडते तोपर्यंत इकडे एका कढईमध्ये मी गुळाचे पाणी बनवायला घेतले शिऱ्यासाठी। राजगिराचा शिरा हा मी गुळामध्येच बनवते, गुळाचाच छान लागतो आणि हेल्दी पण। तर गुळाचे पाणी करायला ठेवले, तोपर्यंत दुसऱ्या साईडला आमटी पण उकळायला ठेवली। तर बघा, इथे राजगिऱ्याचे पीठ घेतले, 1 वाटी तूप घालून त्यामध्ये छान खरपूस असं राजगिरा पीठ भाजून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची, मनुके घालायचे, हे ऑप्शनल आहे मनुके, माझ्याकडे होते मी घातले। तर बघा, छान असे खरपूस पूर्ण भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये गुळाचे पाणी घालायचे। तर त्यामध्ये एकही गुठळी न राहता मिक्स पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर शिरा पण तयार आहे। इथे कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये साबुदाणा पापड, बटाट्याचे वेफर्स बघा किती छान फुललेत, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नक्की जाऊन बघा। तर बघा, इथं उपवासाची थाळी साधी सिंपल तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।